नमस्कार, मी रश्मी सावे आणि माझ्याबरोबर आहेत नरेंद्र सुतार. आम्ही शब्दकट्टा बर्लिन तर्फे आयोजित आणि मराठी ग्लोबल विलेज तर्फे प्रसारित एक पत्र माय मराठीला या मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात मराठी भाषेबद्दल असलेली आत्मीयता, आदर व जवळीक व्यक्त करणार आहात. त्याबद्दल आपणा सर्वांचे विशेष आभार. आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी आज या कार्यक्रमास हजेरी लावणाऱ्या आपल्या श्रोतू वर्गाचेही सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार. सर्वप्रथम मी आपणाला शब्दकट्टा बर्लिन संदर्भात संक्षिप्त माहिती देऊ इच्छिते. हा उपक्रम आम्ही सन 2024 मध्ये सुरू केला. बर्लिन सारख्या संपन्न शहरात राहत असताना देखील अंतर्मनात कसली तरी उणीव जाणवत होती. मायदेशापासून दुरावल्याची उणीव तर होतीच, पण त्याचबरोबर मराठी साहित्य, मराठी नाटक, अर्थातच मराठी भाषेच्या प्रेमाची उणीव होती. ओके. जर्मनी सारखा बलाढ्य देश एस्तूत मिर लाईट खाईन इंग्लिश बेटा असं जर अभिमानाने सांगू शकतो, आपल्या मातृभाषेचा हेका धरून ठेवू शकतो, इथे येणाऱ्या प्रत्येकाला जर्मन भाषा शिकल्याशिवाय गत्यंतर नाही अशी जाणीव करून देऊ शकतो, तर आपण आपल्या मातृभाषेशी अलिप्त का राहावं? भारतात असताना मराठी साहित्याच्या किनाऱ्यावर फेरफटका मारला होता, पण साहित्य समुद्रात पोहणं, डुंबणं अजून बाकी होतं. ते इथं बर्लिनमध्ये आल्यावर परत सुरू करावं. जर्मन भाषा शिकता शिकता पुन्हा मातृभाषा पुन्हा नव्याने समजून घ्यावी, मराठी साहित्याचा आस्वाद घ्यावा आणि मनमुराद दाद द्यावी. कधी पुलंचे किस्से ऐकून खळखळून हसावं, तर कधी भटांच्या गझल साम्राज्यात फेरफटका मारावा. कधी शांताबाईंना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तर कधी स्वतःला होणाऱ्या साहित्य अनुभूतीतून दाद मिळवावी. आणि यासाठी आम्ही सुरू केला शब्दकट्टा बर्लिन. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही महिन्यातून एकदा भेटतो. एखादा विषय ठरवून, कधी स्वतः लिहिलेलं इतरांपर्यंत पोहोचवून दाद घेतो, तर कधी एखाद्या लेखकावर अथवा लेखिकेवर सविस्तर चर्चा करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. शब्दकट्ट्याचे स्वरूप सतत बदलत राहिलेलं आहे. नवनवीन उपक्रम राबवून साहित्य प्रेमाचा एक छोटासा दिवा सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही याद्वारे करीत आहोत. आणि हे नमूद करताना मला अत्यंत आनंद होत आहे की या तरुची एक शाखा नुकतीच स्वीडन गोथेनबर्ग येथे पसरली आहे. आणि त्याबद्दल स्वप्नीलचं विशेष कौतुक. स्वप्नील अजून आलेला आहे मला माहित नाही, पण रिअली खूप छान. स्वप्नील ताम्हणकर हा अतिशय गुणी लेखक आणि न चुकता शब्दकट्ट्याला हजेरी लावणारा उत्साही सभासद. काही महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्त तो स्वीडनला स्थलांतरित झाला आणि त्याने तिथं जाऊन शब्दकट्टा सुरू केला. शब्दकट्टा स्वीडन किंवा गोथेनबर्ग सुरू केला. तो स्थलांतरित होणार ही खबर खरं तर आमच्या मनाला सुटपुट लावून गेली, पण त्याने तिथे जाऊन शब्दकट्टा स्वीडन सुरू केला हे ऐकून ऊर अभिमानाने भरून आला. स्वप्नील, तुला खूप खूप शुभेच्छा. आहे का तू? हो आहे. मी व्हेरी गुड. तुमच्या रश्मी आणि नरेंद्रजी यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन एक छोटासा प्रयत्न सुरू केलाय मी, आणि हळूहळू त्याची पालवी फुटलीये. लवकरच त्याचा वृक्ष होईल अशी आशा करतो. खूप छान, खूप छान. हा तुझा दिवा सतत तेवत राहू दे. आणि तू स्वीडन मध्ये जे मराठी साहित्य प्रेमी आहेत त्यांच्यासाठी दीपस्तंभासारखं काम करावंस, या तुला शुभेच्छा. चला तर विलंब न लावता आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सर्वप्रथम आजच्या संमेलनाची रूपरेषा सांगते. आज आपण माय मराठीला एक पत्र लिहून आपल्या मनातील तिच्याबद्दल असणाऱ्या भावना व्यक्त करणार आहोत. आणि त्यासाठी बर्लिन, कोपनहेगन, कलोन, स्वीडन, मुंबई, बदलापूर, पुणे येथून जवळजवळ 8 लेखक सहभागी होत आहेत. प्रत्येक लेखक संक्षिप्त स्वपरिचय देऊन स्वलिखित पत्र सादर करणार आहेत. तसेच कुसुमाग्रजांच्या काही अजरामर रचनांचं अभिवाचनही आपण करून त्यांना मानवंदना देणार आहोत या कार्यक्रमाद्वारे. परंतु त्याआधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा अट्टाहास का, याबद्दल आपल्याला नरेंद्र काहीतरी सांगणार आहे. सो ओव्हर टू यू नरेंद्र. धन्यवाद. खूप छान. तर मराठी भाषा गौरव दिन त्याच्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्याचा आढावा घेणार आहोत. तर महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचा अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी भाषिकांकडून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो, त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्यातील त्यांचे अतुलनीय योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य यांचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांच्या कविता मराठी आणि साहित्यावरील खोल प्रभावामुळे त्यांना महाराष्ट्राच्या साहित्यिक क्षेत्रात आदरणीय स्थान मिळाले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठी भाषा ज्ञानाचा एक दीपस्तंभ बनली. त्यांच्या वारशाचा सन्मान करण्यासोबतच हा दिवस तिची संस्कृती आणि भाषा जतन करणं आणि समृद्ध करणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करतो. तो या मराठी माणसाच्या जीवनात या दिवसाचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हा केवळ एक दिनविशेष नसून तो मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी स्वतःला वाहून घेण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. मराठी भाषा गौरव दिन सादर करण्याचा उद्देश भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणं, तिचा वापर वाढवणं आणि सर्वात महत्त्वाचं खास करून आमच्यासारख्या परदेशामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे पुढचं वाक्य, की पुढच्या पिढीला तिचे मूल्य आणि सौंदर्य ओळखण्यास प्रेरित करणं हा आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला हा आपण दिवस साजरा करतोय आणि आज 28 फेब्रुवारीला आपण हा कार्यक्रम करतो आहोत. तर ज्यांच्या जन्मदिवशी हा कार्यक्रम होत आहे त्यांच्याविषयी आपण जरा डिस्कस करूया, त्यांच्याविषयी आपण बघूया. तर वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण नाशिकच्या वातावरणात गेले आणि तिथल्याच मातीनेच त्यांच्या साहित्याला खतपाणी घातले. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, पण वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. कुसुमाग्रज हे त्यांचे टोपण नाव त्यांच्या वैयक्तिक नात्यातील प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते आणि ते तिचे अग्रज म्हणजे मोठे भाऊ होते, म्हणून त्यांनी स्वतःसाठी हे नाव निवडले. काही लेखक त्यांच्या वाचकांचे मनोरंजन करतात आणि जीवनातील अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या त्यांच्या मनांना दिलासा देतात. काही लेखक त्यांच्या वाचकांना ज्ञान देतात आणि त्यांना नवीन प्रेरणा देतात. पण काही लेखक मानवी जीवनाचा विश्लेषणात्मक आढावा व्यक्त करण्यासाठी त्यांच्या लेखणीचा वापर करतात. त्यांच्यात मानवतेच्या मुळापर्यंत पोहोचण्याची क्षमता असते. त्यांचे शब्द एकाच वेळी परिपक्व अनुभवांच्या सर्व पातळ्यांवर व्यक्त करू शकतात. अशा लेखकांची सर्जनशीलता वाचकांचे मनोरंजन करते, त्यांना नवीन विचारांनी प्रेरित करते आणि त्याशिवाय ते त्यांना मानवी जीवनाची सखोल समज देखील समृद्ध करते. खरं तर हे लेखक मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. काही जण त्यांच्या प्रवाहात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असतील किंवा काही जण त्यांच्या पाण्यात आकाशातील मोहक रंगाच्या सावल्या आणि भटकंती करणाऱ्या ढगांचे निरीक्षण करतील. म्हणूनच गंगा नदीप्रमाणेच हे लेखक आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या ओळखीचा आणि आपल्या आवडीचा अविभाज्य भाग बनतात. शिरवाडकर, वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज हे असेच एक लेखक आहेत. तर जसं रश्मीजी बोलल्या की ह्या कार्यक्रमामध्ये पत्रांच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या काही कविता आणि त्यांच्याविषयी थोडं अजून काही याचा आढावा घेत राहू. पण त्याआधी आपण आपल्या पहिल्या वाचक लेखकांना आमंत्रण देऊया. आणि पहिले आपल्या वाचक आहेत अश्विनीजी. तर त्यांनी कृपया आपला थोडा परिचय थोडक्यात देऊन पत्र वाचनास सुरुवात करावी ही विनंती. अश्विनी. नमस्कार, मी अश्विनी करमरकर. मी गॉथेंबर्ग, स्वीडन इथे राहते आणि मी हौशी कलाकार म्हणून लिहिलेलं आहे. लहानपणापासून मला लिहायची आवड होती. शाळा कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर निबंध लेखनात बक्षीस मिळवली. घरी मित्रमैत्रिणींचं घरच्यांचं कौतुक व्हायचं, मग मजा यायची, म्हणून नवनवीन विषयांवर लिहायला
प्रोत्साहन मिळायचं. हल्ली तशी संधी जरा कमीच मिळते, पण शब्दकट्टाच्या कार्यक्रमाची माहिती मिळाली तशी मी लगेच पत्र लिहायला घेतलं. या कार्यक्रमाद्वारे मला माझ्या मराठीबाबतची माझी ओढ, माझ्या भावना व्यक्त करायला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल मनापासून आभार. मी माझं पत्र वाचायला सुरू करते. प्रिय मराठी, आज तुला पत्र लिहिताना हात थरथरतोय, डोळ्यात पाणी येतंय, कारण भावना माझ्या असल्या तरी शब्द तर तुझेच आहेत. तू माझ्यासाठी फक्त भाषा नाहीस, तू माझी आईच आहेस, माझी माय मराठी. जन्म देणाऱ्या आईने मला हात धरून चालायला शिकवलं आणि तू मला बोलायला, विचार करायला आणि जगायला शिकवलंस. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मी अक्षर ओळखतही नव्हते. आईच्या ओठांवरून उमटलेली तुझी पहिली ध्वनिमाला माझ्या जगण्याचा पाया बनली. तुझ्यामुळेच मी पहिल्यांदा आई म्हणाले, पहिल्यांदा कविता ऐकली, पहिल्यांदा गोष्ट सांगितली. तुझ्या अक्षरांच्या हातात हात घालून मी चालायला शिकले, विचारांनी, भावनांनी आणि आपलेपणाने. आपलं नातं हे शब्दांचं नाही, आत्म्याचं आहे. आपलं नातं फक्त बोलण्यापुरतंही नाही. तू माझ्या बोलण्यात आहेसच, पण त्याहून जास्त तू माझ्या शांततेत आहेस. मी काहीच नाही बोलले तरी तू माझ्या मनात अखंड तेवत असतेस, कधी अभंग ओव्या बनून, तर कधी एखाद्या जुन्या आठवणीचा सुगंध बनून. जन्मापासूनच तू माझ्या घराच्या भिंतीत होतीस, आजोबांच्या गोष्टींमधून, आजीच्या ओव्यांमधून आणि आईच्या अंगाई गीतांमधून. मी तुला शिकण्याआधीच तू मला जगायला शिकवत होतीस. तू माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतीस. अडगुलं मडगुलं आणि चिवकाऊची गोष्ट तर माझ्या श्वासात गुंफली गेली आहे. पहिल्यांदा पाटीवर तुझी अक्षरं लिहिताना जी भीती वाटली ती आजही आठवते. नंतर त्याच अक्षरांची झालेली घट्ट मैत्रीही आठवते. शाळेच्या वार्षिक समारंभात पहिल्यांदा कविता म्हटली तेव्हा मिळालेला टाळ्यांचा आवाज अजूनही कानात घुमतोय. पहिल्यांदा वाचलेलं श्यामची आई मला रडवून गेलं तेव्हा कळलं की तुझ्या शब्दांमध्ये किती ताकद आहे. आणि हो, पहिल्यांदा प्रेमपत्र लिहिलं तेही तुझ्याच साक्षीनं. तू मला फक्त बोलायला शिकवलं नाहीस, तू मला जगायला शिकवलंस. तुझ्या शब्दांनी मी नाती जपली, तुझ्या कवितांनी मी दुःख हलकं केलं, तुझ्या गाण्यांनी मी आनंद साजरा केला. तू नसतीस तर माझ्या भावना कशा उमलल्या असत्या. तुझ्यामुळेच मी माझ्या भावना ओळखायला शिकले. तुझ्या कवितांनी मला प्रेम शिकवलं, नाटकांनी समाज समजावला आणि कादंबऱ्यांनी जग दाखवलं. वपूंच्या कथांनी मला माणसांमधल्या नात्यांची नाजूकता शिकवली. शांता शेळकेंच्या कवितांनी माझ्या बालपणाला झोपेची गोड चादर दिली. पुलंनी मला हसण्याची ताकद दिली. कुसुमाग्रजांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या ओळींनी माझ्या रक्तात अभिमानाची ठिणगी पेटवली. तू या सगळ्यातून माझ्याशी बोलत राहिलीस. तू मला अक्षर दिलीस, पण त्याहून महत्वाचं म्हणजे तू मला माझी ओळख दिलीस. आज तुझ्याबद्दल माझ्या मनात मिश्र भावना आहेत. आपलेपणा, अभिमान आणि थोडा अपराधीपणा सुद्धा. कधी कधी वाटतं जितकं जपायला हवं होतं तितकं तुला जपलं नाही. प्रयत्न करतेच आहे, पण तरी तू कधी रुसली नाहीस. सध्याच्या इंग्लिशच्या जमान्यात कधी माय मराठीचे माय मराठी झाले कळलंच नाही. मराठी, तू माझी भाषा नाहीस, तू माझं घर आहेस. तू माझी ओळख आहेस, तू माझ्या मनाचा आवाज आहेस. तू माझी जन्मदात्री नसलीस तरी तू मला घडवणारी माय आहेस. तुझ्या शब्दात मी जग पाहिलं आणि तुझ्याच शब्दात मी स्वतःला शोधलं. कवी सुरेश भट म्हणतातच, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तुझी कायमची ऋणी, अश्विनी. खूप छान अश्विनी, खूपच सुरेख, अतिशय धन्यवाद. सुरेख. सगळ्यात उत्तम तर मी काहीच नाही बोलले तरीही तू अखंड माझ्या मनात तेवत असतेस. हा जो विचार आहे किती तो खरंच खूप मार्मिक आहे. आणि किती वेगवेगळ्या भाषा शिकलो, काही नवीन गोष्टी वाचल्या, शिकल्या, समजल्या, तरी आंतरमनाचे जे व्यवहार आहेत, अखंड सैरवैर पळणारं जे मन आहे आणि त्याचे उमटणारे जे प्रतिध्वनी आहेत ते फक्त माय मराठीतच उमटतात. आणि
संपूर्ण जगणं तू आहेस. सिरियसली व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान. अतिशय अप्रतिम मांडणी. धन्यवाद. आणि पुढे कुसुमाग्रजांना मानवंदना म्हणून आपण एक कविता सादर करणार आहोत. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांनी स्वातंत्र्य उत्तर काळात लिहिलेली एक अजरामर कविता मराठी माती, हिचं अभिवाचन मी करणार आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, हिच्या संगाने जगल्या दरी खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जगल्या दरी खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली न मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, हिच्या संगाने जगतील माय देशातील शिळा. मराठी अस्मिता, स्वाभिमान, दुर्दम्य आशावाद आणि राष्ट्रप्रेम यांचा सुरेख संगम या कवितेतून प्रतीत होतो. ही उर्मी, ही भावना आपणही कायम जपावी याची जाणीव सदैव करून देणारी ही कविता. खरंच कुसुमाग्रज. याचबरोबर मी पुढचे वाचक रामचंद्रजींना आमंत्रित करते की त्यांनी स्वपरिचय देऊन आपलं पत्र सादर करावं. राम, सगळ्यांनी सुरुवात करू द्यात, कारण आज शनिवार आहे आणि हनुमंत पण आहे. हो, योगायोग. धन्यवाद नरेंद्र आणि रश्मी आणि बर्लिन शब्द कट्टा चे आयोजक, तुमचे खूप खूप आभार. तसं मला तशी लेखनाची फारशी पार्श्वभूमी नाहीये, मी फार लिहित नाही, पण मला वाचायला आवडतं. शिक्षणाने मी औषध निर्माण करणारा एक वैज्ञानिक आहे. मी मुंबईला UD मधून मास्टर्स आणि PhD करून औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करतो. गोळ्या, इंजेक्शन्स, वॅक्सिन्स बनवणं माझं काम आहे आणि त्याच्यावर क्लिनिकल ट्रायल्स जेव्हा होतात आणि त्याचा डेटा मॅनेज करण्याचं काम आपले नरेंद्र करतात. आणि मी काही वर्षापूर्वी जर्मनीत आलो आणि बर्लिनलाच आमचा एक डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पण आहे, आयुष बॉन्ड डॅम जवळ. नेक्स्ट फार्मा नावाची कंपनी आहे. तर मला वाचायला आवडतं, पण लिहिण्याचा जास्त अनुभव नाहीये, त्यामुळं जर थोडंफार काही माझ्या पत्रात वर खाली झालं असेल तर ते तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझं पत्र वाचायला सुरुवात करतो. प्रिय आई, माय मराठी माऊलीस साष्टांग दंडवत. पत्रास कारण की तुझ्या असंख्य लेकरापैकी मी एक, रामचंद्र पाटले, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत वारणेच्या उगमाजवळ सुरू झालेला प्रवास करत पुढे येलूर, पारगाव, मिरज, मुंबई अशी मजल दर मजल करत जर्मनीला येऊन सुखरूप पोचलो. काळजी नसावी. माझ्यासारख्या तुझ्या इतर मुलामुलींनी, माझ्या भावंडांनी निर्माण केलेल्या असंख्य आव्हानांना सामोरी जात तू ही ताठ कन्याने सुखरूप उभी असशील अशी आशा करतो. तसा तुला पत्र लिहायला थोडा उशीरच झाला, पण तू नेहमीप्रमाणे समजून आणि सांभाळून घेशील याची मला खात्री आहे, कारण तू माझी आई आहेस. मला याची जाणीव आहे की मी तुला गृहीत धरतोय, पण आपल्या आयुष्यात आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींची किंवा माणसांची किंमत किंवा मूल्य न समजण्याचा, त्यांना गृहीत धरण्याचा मानवी स्वभावच नाही का? नाही म्हणजे ते बरोबर आहे असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. माझी बाजू लटकी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आता हे वाचल्यावर तू म्हणशील हेही नसे थोडके. बरं ते जाऊ दे. तुला अभिजातचा दर्जा कुणीतरी दिलाय म्हणे.
त्याबद्दल तुझे मनपूर्वक अभिनंदन. पण मला खरं सांग, तुला खरंच त्यामुळे आनंद झालाय का ग? मला तर वाटतंय तुला या सगळ्यांची गंमतच वाटली असणार. मनातल्या मनात म्हणाली असशील, अरे बाळांनो, तुम्ही जन्माला आल्यावर तुमच्या तोंडातून मोडका तोडका का होईना पहिला शब्द म्हणून मीच बाहेर पडलीये. त्यामुळे मी होते, आहे आणि राहणार आहे. आता ती कशी हे मात्र तुमच्यावर, माझ्या लेकरांवर अवलंबून आहे. मला वृद्धिंगत करायचं की अस्तंगत हे सर्वस्वी तुमच्या कर्तृत्वावर ठरणार. त्यामुळे या अभिजात बिभिजातच्या कसले फंदात पडताय? त्यापेक्षा पुढे जाऊन माझा वावर व्यवहारात, ज्ञाननिर्मितीत आणि अर्थकारणात कसा वाढेल ते पहा. तुम्ही नाही का जर्मनीला गेलात आणि पोटासाठी जबरदस्तीने का होईना जर्मन भाषा शिकलात? तुम्ही तसं केलं कारण तिथल्या माझ्या भाचरांनी माझ्या बहिणीला जर्मनला जगण्याशी संबंधित सर्व क्षेत्रात सर्वव्यापी करून टाकलंय. तुम्ही महाराष्ट्रात माझ्या बाबतीत तसं केलंय का? जरी आजकाल प्रश्न पडणे हा गुन्हा असला तरी वरचा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडतो का? खरंय तुझं. मला राहून राहून असं वाटतं, दया पवारांनी लिहिल्याप्रमाणे धरण बांधण्यातच आम्ही व्यस्त आहोत आणि ते बांधताना आम्ही स्वतःचं आणि आमच्या भावंडांचं मरण कांडतोय याची आम्हाला जाणीवच नाही. एवढंच नाही तर आम्ही आपलं उथळपणे नुसतं उत्सव आणि सोहळे साजरे करण्यातच दंग आहोत. त्यातच धन्यता मानतोय. तुझ्या पोटी जन्मलेल्या आणि तू घडवलेल्या अनेक थोरा मोठ्यांनी निर्माण केलेलं संस्कारांचं संचित अंगीकारण्यापेक्षा आणि त्याप्रमाणे कृती करून स्वतःचं आणि समाजाचं भलं करून घेण्यापेक्षा आम्ही त्यांना देवपण देण्यात आणि त्यांचा जय जयकार करण्यातच गोड मानून घेतोय. आणि हे करून आम्ही कर्तव्यपूर्तीचा पोकळ आनंद घेतोय. एकदा का आम्ही ते केलं की मग आम्ही आमचं स्वार्थी संकुचित आयुष्य जगायला मोकळे, नाही का? सगळंच खूप सोपं करून टाकलंय आम्ही. मेंदूला आणि हाताला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे याची आम्ही खूप काळजी घेतो. म्हणजे बघ ना, प्रत्येक मराठी राजभाषा दिनाला आम्ही महाराष्ट्राच्या नकाशाच्या, भगव्या पताकेच्या आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर कविवर्य सुरेश भटांच्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या 4 ओळी लिहून व्हॉट्सअपवर शुभेच्छासह पाठवतो आणि तुझ्याबद्दलचं आमचं कर्तव्य पूर्ण झालं या समाधानात पुढच्याच क्षणी माय मरो आणि मावशी जगो या उक्तीप्रमाणे हिंदी, इंग्रजी आणि आता जर्मनीत आल्यावर जर्मन भाषेत आपला व्यवहार सुरू ठेवतो. किती मोठा हा आमचा दांभिकपणा, कृतज्ञपणा. हे म्हणजे मला माहिती आहे की आम्ही दुसऱ्या भाषा शिकाव्या याला तुझाही अजिबात विरोध नसणार. उलट तुला ते आवडेलच. पण तुझी लेकरं म्हणून आम्ही पोटा पाण्याच्या, जग रहाटीच्या नावाखाली किती दिवस तुझ्याकडे दुर्लक्ष करणार याचा विचार आम्ही करायला पाहिजे याची मला जाणीव आहे. पण मला हेही कळतंय की त्यासाठी मला काहीतरी कृती करावी लागेल. नाहीतर ज्यांच्या जयंतीनिमित्त मी हा पत्र प्रपंच करतोय त्या कुसुमाग्रजांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले, रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिव. हे माझ्या बाबतीत खरे. पण तुला तर माहितीच आहे
माणसाला आपल्या चुकांची जाणीव असणं हे ती चूक सुधारण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. ती जाणीव मला आहे याची मी तुला या प्रसंगी ग्वाही देतो. आणि कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दात हेही सांगतो की हे असे आहे तरी हे असे असणार नाही. आणि उद्याचा जो दिवस येणार आहे त्या दिवशी मी माझ्या परीने तुझी अखंड सेवा करीत राहीन असा शब्द देतो. बाकी सर्व खुशाल. तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहो आणि चांगलं कार्य करण्याचं बळ मिळो ही प्रार्थना. तुझाच लाडका राम. धन्यवाद. वा 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 काय म्हणावं, नाही बरोबर आहे. तुम्ही अगदी आरसा समोर ठेवल्यावर माणूस काय बोलणार ना. सगळा दांभिकपणा आणि इतर सर्व आपले जे मराठी प्रेमाचे गुण आपण मानतो आपल्यामधले ते सगळे उघडे पडले. आणि बरोबर आहे, एवढंच छान तुम्ही लिहिलं की अंतर्मुखच व्हायला होतं आता. आणि नक्कीच आपण सगळेच अंतर्मुख झालेलो असू आणि कुठे ना कुठे आपण स्वतःला बघत असू की यातलं खरंच काय आहे. रश्मीजी काहीतरी म्हणताय वाटतं. मला सांगायचंय त्यांनी त्यांच्या पत्रात जो उल्लेख केलाय की मराठी भाषा आणि जर्मन भाषा ह्या ज्या बहिणी आहेत, हा अतिशय सुंदर संबंध जोडलेला आहे. आणि बाकी नरेंद्र आहेतच ते सांगणे नाही, बरोबर आहे. म्हणजे खूप छान प्रकारे. तर खरीच गोष्ट आहे. हनुमंतजींनी एक छान सजेशन दिलं आहे, चांगला आहे तो. आपण त्याच्याविषयी नक्कीच आम्ही विचार आधीपासूनच करतो आहोत. आणि खरं म्हटलं ते काय म्हणता येईल त्याला, साचलेल्या काही गोष्टी आहे मागच्या वर्षापासून 2025च्या, त्या साचलेल्या गोष्टींमध्ये आजचा आपला हा कार्यक्रम सुद्धा येणार आहे. आणि आमच्या कल्पनेमधलं जे पुस्तक आहे ते पुस्तक लवकरच येईल ही अशी अपेक्षा आहे. त्यात ह्या कार्यक्रमांमध्ये आलेले सुद्धा पत्र येतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना त्यामध्ये काहीच आक्षेप नसेल तरच. अर्थात त्याच्याविषयी आपला संवाद होईलच ईमेलच्या द्वारे. पण खूप छान सुचवलं आपण. आणि पुन्हा एकदा आमच्या पत्रांविषयी मी बोलेन की एवढा चांगला आरसा दाखवल्यानंतर आपण नक्कीच आपल्या अंतर्मुखी विचार करण्यास आपल्याला भाग पडेल. असं हे पत्र अत्यंत सुंदर. आणि त्या सुंदर पत्रादिशी आपण थोडं पुढे जाऊया आणि कुसुमाग्रजांच्या नाटक लेखनाविषयी आपण बोलूया. फर्स्ट स्टेप काकासाहेब या निबंधात कुसुमाग्रज यांनी नाटक लिहिण्यासाठी कसा प्रयत्न केला याचं वर्णन केलं. शाळेपासूनच त्यांना रंगभूमीची खूप आवड होती. राम गणेश गडकरी यांची मराठी नाटकं आणि शेक्सपियरची इंग्रजी नाटके हे त्यांचे सतत प्रेरणा देणारे होते. महाविद्यालयीन काळात त्यांना सिंच, शॉ, मोलिया, गॅल्सवर्दी यांची नाटकं वाचायला आवडत होती. चित्रपट जगताशी जवळीक साधताना हळूहळू नाटक रंगवण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजली. त्यांनी नाटक लिहून ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांचं नाटक मोलियर द मिझर म्हणजे मोलियरच्या मिझर या नाटकावर आधारित होते. त्यांचं पहिलं नाटक. त्यात संगीत मराठी नाटकांच्या परंपरेतली गाणी पण होती आणि संवाद अगदी गडकरींच्या अगदी लाक्षणिक शैलीच्या धर्तीवर होते. त्यांनी त्यांच्या या पहिल्या नाटकाचं नाव काकासाहेब असं ठेवलं. 1970 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी रंगभूमीच्या गतिमान परंपरेवर प्रकाश टाकला. त्यांनी नवीन येणाऱ्या ट्रेंडचं देखील स्वागत केलं. भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील दुवा जपण्याचा आग्रह धरला. संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अविभाज्य आणि जिवंत भूतकाळ असल्याचं ठाम मत होतं. त्यांच्या नाटकांमध्ये गाण्याचा समावेश, बऱ्याचशा नाटकांमध्ये, सगळ्या नाही पण बऱ्याचशा नाटकांमध्ये गाण्याचा समावेश
म्हणूनच होता. कुसुमाग्रज हे नाटककार म्हणून कृष्णाजी खाडीलकर आणि गडकरी यांच्या परंपरेचे अनुकरण करतात. त्यांची भाषा या दोन्ही नाटककारांच्या भाषेइतकीच तेजस्वी आहे, ज्यामध्ये अत्यंत साहित्यिक नाट्यमय गद्य आणि गीतात्मक पद्यांचा योग्य वापर केला आहे. त्यांच्या कवितेशी सुसंगत राहून त्यांची नाटकं मानवतावादी मूल्यांनाही समर्थन देतात. इतर स्तोत्रांमधून नाटकांचे रूपांतर करण्याची त्यांची निवड देखील त्यांची ही वृत्ती प्रकट करते. ते मानवी मनाची खोली अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपासतात. व्यक्तीच्या जीवनातील शोकांतिकेला सामोरं जाताना ते व्यक्ती आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाचा समावेश करायलाही विसरत नाही. तसं तर त्यांच्या नाटकाविषयी म्हटलं तर भरपूर काही म्हणता येईल, पण अर्थातच आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्या पुढच्या वाचिका सायली घोटीकर यांना आमंत्रण देतो. त्यांनी कृपया आपला थोडक्यात परिचय देऊन पत्र वाचनास सुरुवात करावी. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय ना? नमस्कार, मी सायली घोटीकर. जर्मनीत 3.5 वर्ष आहे, बर्लिनमध्ये 1.5 वर्ष झाली येऊन. मी व्यवसायाने एक ग्राफिक डिझायनर आहे आणि व्यक्त जेव्हा स्वतःला करायचं असतं तेव्हा मी लिहित असते. तर आज मी ह्या पत्रातनं फक्त माझ्या मराठी भाषेबद्दल, जी माझी आई आहे तिच्याबद्दल माझं तिचं नातं काय आहे या विषयात मी लिहिलेलं आहे. मी माझं पत्र सुरू करते. प्रिय माय मराठी, मध्ये एका स्पॅनिश मैत्रिणीशी बोलत होते. तिने विचारलं, तुझी मातृभाषा कोणती? तिला उत्तर दिल्यावर मी नकळत म्हणाले, माय मराठी. त्यावर ती म्हणाली, येस, माय स्पॅनिश. तेव्हा मला खूप मजा वाटली. माय आणि माय, MY माय आणि मराठीतला माय हा शब्द किती एकत्र आपण गुंतवून टाकला एकत्र. आपल्या आयुष्यात सगळ्यात जवळचं काय असतं? आपल्या स्वतःच्या मालकीची एखादी वस्तू, जिला आपण MY माय म्हणतो, आपल्या हक्काची गोष्ट आणि आपल्याला जन्म देणारी आपली आई. या दोघी आपल्या गोष्टी सगळ्यात जवळच्या असतात. त्याच्यातनं माझ्या मनात अनेक विचार आले. मूल जन्माला येतं, आजूबाजूच्या लोकांकडून कानांवर पडणाऱ्या गोष्टीतून बोलायला शकतं, अक्षर ओळख होते, मग मोठं होतं. नवीन लोक, नवीन प्रांत, नवीन भाषा परिचयाच्या होतात. उंबरठ्या पलीकडे मोठं जग असतंच आणि तेही खूप सुंदर असतं. अशा वेळी कधी कोणी दुसरी भाषा, दुसरा प्रांत, दुसरी संस्कृती सगळं स्वीकारून दुसरीकडे राहायला जातो. जगाची भाषा असते, ती बोलायला लागतो. पण तरीही आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण स्वतःशी कोणत्या भाषेत बोलतो? मी स्वतःशी कोणत्या भाषेत बोलते? मी इंग्रजी बोलते, हिंदी बोलते, जर्मन शिकतेय, पण जेव्हा मी फक्त माझी असते, ऐकणारं कुणीही नसतं किंवा मला फक्त माझ्या उत्कट भावना व्यक्त करायच्या असतात, तेव्हा मी कोणत्या भाषेत बोलते? तर तो माझा संवाद फक्त मराठीतच होतो. आपली मुळं खोल गेलेली असतात, रुजलेली असतात, आपल्या मातीशी, आपल्या भाषेशी. अगदी माझ्या पुरतं सांगायचं तर मलाही बाहेरचं जग भुरळ घालतच. मला ट्युलिप्स आवडतात, चेरी ब्लॉसम मला वेड लावतो, पण पावसात भिजलेला ओंजळभर चाफा जी धुंदी आणतो, त्या भावना ट्युलिप्सला नाही आहेत. चेरी ब्लॉसमचे फोटो मी तासनतास काढते, पण मनात जो गुलमोहर आठवतो, त्याची गार सावली आठवते, त्याला तोड नाही. पास्ता, पिझ्झा, व्हिएतनामीज खाल्ल्यानंतर सुद्धा मला घरी आल्यावर फक्त खिचडी किंवा वरण भात हवा असतो. मनात माझ्या तिरामिसू जरी मला आवडायला लागला तरी मनाला शांत करणारा फक्त मोदक असतो. या सगळी उदाहरणं मी अशासाठी देते की माझ्या अत्यंत टोकाच्या किंवा उत्कट भावना मी फक्त सहजपणे तशाच माझ्या मराठीतच व्यक्त करते. आय लव्ह यू पेक्षा मला तू खूप आवडतोस हे सहज ओठावर येतं. मी पडले की आऊच पेक्षा आई ग आपोआप म्हटलं जातं. शिव्या सुद्धा जोपर्यंत मी मराठी देत नाही तोवरी त्याच्यात दम नाही असं मला वाटतं. त्याच्यासाठी की कारण मी मराठी आहे, माझी माय मराठी आहे, माझी मुळं मराठीत रुजलेली आहेत. इतर मुलांसारखी मीही बाहेर पडले, मलाही अनेक लोक भेटले, मित्र मिळाले, नवीन नाती तयार झाली, पण तरीही कोणी माझी आई नाही होऊ शकत. मला खूप लोक आवडले, वेगवेगळ्या भाषा जरी आवडल्या तरी ते कोणीही माझी माय मराठी होऊ शकत नाहीत. मी मनातून मराठीच राहीन.
मराठी जी ऊब देते ती कधीच तशीच राहील, ती कधीच बदलणार नाही. म्हणून माझी आई माय मराठी, मला तुला एवढंच सांगायचंय की मराठी भाषा धोक्यात आहे. पण तरीही माझ्यापुरतं मी तुला एवढंच सांगेन की मी तुझं मूल आहे आणि मूल आईपासून दूर होईल याची भीती तुला असायची गरजच नाही. दुसरे कुणीही कितीही जवळचे झाले, त्यांचा प्रभाव पडला तरी आईची माया ते थोडीच देऊ शकतील. तशीच तू माझी आई आहेस, माय आहेस आणि तुझी जागा आणि तुझं स्थान माझ्या आयुष्यात कधीच बदलणार नाही. फक्त तुझीच मुलगी सायली. खूप छान सायली. सायली माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे आणि जशी ती भावना प्रधान आहे तशीच ती खोडकरही आहे आणि तिचा खोडकरपणा तिच्या पत्रातही उतरलाय. आणि तुझा आशावाद, नितांत विश्वास की आईने चिंता करायची गरज नाही, हे अगदी खरं आहे. आपण सर्व आहोत, आपण तिला जोपासतोय, तिला जतन करतोय आणि आपण हे पुढच्या पिढीलाही हे जोखड म्हणण्यापेक्षा हा आधार देऊ आणि हे पुढे नेऊन घेऊन जायची जबाबदारी देऊ, याची मला पूर्ण खात्री आहे. पुढे धन्यवाद. सरकूयात. येस, पुढे सरकूयात. दोन सेकंद, एक सेकंद बोलू जरा. हो प्रज्ञा, जरूर. आता सायली मॅडमनी त्यांच्या पत्रामध्ये गुलमोहराचा विषय काढला, त्याच्यामुळे इथे प्रशांत वैद्य म्हणून खूप चांगले गझलकार आहेत, जे सुरेश भटांचे शिष्य आहेत, जे सध्या मला गझल शिकवतायत. त्यांचा गुलमोहर आहे माझ्या हातामध्ये. तर त्यांचं एक गुलमोहराच्या नावाचा हे एक पहिला शेर ऐकवू का? सुंदर शेर आहे. केवळ कुठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते, केवळ कुठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते, गुलाब सुद्धा बरेच हरतो गुलमोहर फुलताना. क्या बात आहे. खूपच केवळ कुठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते, गुलाब सुद्धा बरेच हरतो. कारण आपला गुलाब सगळ्यांचा फेवरेट असतो, पण गुलाब सुद्धा बरेच हरतो गुलमोहर फुलताना. आणि त्याच्या खाली ते असं म्हणतात, कोण या बागेमध्ये गाणार गाणी, कोण या बागेमध्ये गाणार गाणी, पारधी आलेत माळ्याच्या ठिकाणी, पारधी आलेत माळ्याच्या ठिकाणी. त्यांचं ऍक्च्युअली गुलमोहर नावाचा कविता संग्रह आहे, इथे सगळा गुलमोहरच आहे. खूप छान. गुलमोहर माझं सुद्धा फार आवडत आहे. नमस्कार. पुढे सरकूया. येस. कोणी काही म्हणत होतं का? मी ऐकलं नाही. मी तेच म्हटलं, कॅरी ऑन कॅरी ऑन. ओ या. बर. ग्रामीण वास्तव आणि पूरस्थिती, सामान्य माणसाची जिद्द या पार्श्वभूमीवर उभी असलेली विवांची ही कविता आहे, जी आमच्या सर्वांच्या, मला वाटतं आपल्या सर्वांच्या पाठ्यपुस्तकात ती होती. मी बघितलं, उर्मिलाने मला थम्सअप दिलाय कारण ती आमची आवडती कविता आहे. त्या कवितेचं वास्तव अतिशय प्रभावीपणे कुसुमाग्रजांनी मांडलंय आणि ते कविता वाचूया. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशी पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणजे शाळेत असताना खरं सांगायचं तर या कवितेचं जे वास्तव आहे ना, ते मनाला भिडलं नव्हतं,
पण जसं या जगरहाटीत आलो, जसं पुढे चाललोय आयुष्यामध्ये, तसं या कवितेचं वास्तव मनाला भिडतं की आपल्यालाही कुणीतरी हवं असतं की फक्त लढ म्हणण्यासाठी. त्यांचं म्हणजे ते आयुष्यातला, प्रत्येकाच्या आयुष्यातला पूर हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातली येणारी चॅलेंजेस वेगळी असतात, आणि अशा वेळी जे वाटणारं एकटेपण असतं त्यात कुणीतरी हवं असतं जे फक्त आपल्याला एक आश्वासक जागा देईल, एक आश्वासक आधार देईल असं, आणि फक्त लढ म्हणण्यासाठी. बाकी लढतो तर आपण आहोतच. मी आपल्या पुढच्या वाचकांना आमंत्रित करते, शरयूंना. शरयू प्लीज तुम्ही तुमचा स्वपरिचय देऊन आपलं पत्र वाचन करावं. नमस्कार, आवाज येतोय? हो शरयू येतोय. ओके. सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. माझं नाव शरयू मल्हार. मी मूळची कोकणातली, जन्म आणि वाढली सगळी मुंबईतच. 2016 पासून मी जर्मनीमध्ये आहे. कलोन ह्या शहरामध्ये गेली 8 वर्ष आहे. मी एक गृहिणी आहे. मराठीमध्ये फारसं काही लिखाण केलं नाही, पण माझ्या जॉबच्या संदर्भामध्ये मी प्रथम ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये कामाला होते, आणि तिथे मी मुलांना मराठीमध्ये संगणक शिकवण्यासाठी पुस्तकं लिहिली होती, की कारण ती शाळा BMCच्या मुलांसाठी काम करते. आता भारतात आणि भारताच्या बाहेरही कित्येक देशांमध्ये ती संस्था काम करते. तर तेव्हा सुरुवातीला त्यांना जेव्हा कम्प्युटर मुलांना शिकवायचं होतं, कारण BMCच्या मुलांना ते खूप अप्रूप असायचं, तर त्यांना गोष्टी रूपाने कसं शिकवायचं त्याच्यासाठी आम्ही एक CD पण केली होती. त्या CD मध्ये एक बहीण आपल्या भावाला शिकवते त्याप्रमाणे, आणि मग ते संवाद मी लिहिले होते. त्याच्यानंतर मी माझं क्षेत्र बदललं, त्याच्यामुळे मराठीचं लिखाण काही फारसं झालं नाही. पण हा, जसं बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं तसं मला मनापासून वाटतं की मराठी भाषा ही आपल्याला एक ध्रुव ताऱ्यासारखी आहे. आज जर्मन शिकताना किंवा मी फ्रेंच पण शिकले, पण ते प्रत्येक वेळेला ना विचार हे मराठीतच असतात. आणि मी ह्या पत्रामध्ये माझे स्वतःचे अनुभव लिहिलेत. अनुभव म्हणजे मी जे स्वतः अनुभवले ते पण आहेत, आणि माझी मुलं मोठी आहेत. माझी मुलगी युनिव्हर्सिटीला आहे आणि माझा मुलगा 8वीत आहे. तर त्या दोघांना आता मराठीशी जोडताना मी जे काही करते ना, त्याच्यातून मी माझं पत्र लिहिलेलं आहे. कारण जे लिहिलं आहे ते मी जगते. मला हे मनापासून वाटतंय की माझ्या मुलीला आलं पाहिजे. माझ्या मुलीला ती बॅचलर्सच्या 2nd इयरला आहे, पण ती मराठी लिहिते. आणि म्हणजे आता रश्मीजींनी माझं अक्षर बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं अक्षर खूप छान आहे, पण माझ्या मुलीचं मत आहे की तिचं अक्षर माझ्यापेक्षा छान आहे. मला नेहमी सांगते. पण खरंच खूप सुंदर अक्षर आहे, म्हणजे अतिशय रेखीव, कोरीव, म्हणजे जे मोत्याचा दाणा म्हणतात त्या प्रकारे खूप सुंदर. थँक्यू. आपण ते पत्रच्या पत्र तसं नरेंद्र पुस्तकात दिलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये खूपच अनुभव आहेत की मी जर्मन शिकताना मला जे वाईट वाटलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये लिहिलंय, की आजूबाजूचे सगळे गुगल ऍप्स वरून स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजे टर्किशमध्ये वगैरे ते बोलायचे, आणि त्यांना जर्मन यायचं. आणि आपली भाषा तेव्हा नव्हती. जेव्हा मी 2003च्या नंतर शिकले ना, तेव्हा नव्हतीच. फ्रेंच शिकताना पण नव्हती आणि जर्मन शिकतानाही नव्हती. पण आता ह्याचा खूप मजा वाटते की गुगलमध्ये आपण मराठीत बोला आणि जर्मनमध्ये येतंय. आणि माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये ना ह्याच्यासाठी खूप मोठा फायदा आहे की त्यांना आपण कितीही शिकवलं ना तरी ई ऊ हे नाही कळत, तर ते तुम्ही बोला आणि तुम्हाला येतंय. भलेही थोडाफार फरक असू शकेल कदाचित, कारण ते किती म्हटलं तरी डिजिटल आहे, पण तरीही त्यांना खूप मोठी गोष्ट आहे. खूप चांगलं अवेलेबल झालेलं आहे त्यांना. तर मी माझं पत्र वाचते. प्रिय माय मराठी, साष्टांग नमस्कार. खरं तर तू केवळ एक भाषा नाहीस ग, तू माझी माय आहेस. आज बर्लिनच्या शब्दकट्ट्याच्या सौजन्याने आम्ही सर्वजण इथे तुझ्याबद्दलचे आमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी, ऐकण्यासाठी जमलो आहोत. या गोष्टीची साक्ष देते की आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. तुझे वय 2-2.5 वर्षाहून अधिक, पण आजही तू आम्हाला
तितकीच चिरतरुण, तेजस्वी आणि नाविन्याने नटलेली वाटतेस. 27 फेब्रुवारी हा तुझा गौरव दिन आहेच, पण त्याचबरोबर 3 ऑक्टोबर हा देखील आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण याच दिवशी केंद्र सरकारने तुला अभिजात भाषा हा दर्जा दिलेला आहे. एकीकडे तुझा प्राचीन, श्रेष्ठ, स्वयंभू आणि समृद्ध भाषा म्हणून गौरव होत असताना दुसरीकडे आपल्याच घरात कुठेतरी तुझी कुचंबना होत आहे असे वाटते. पेशवाईच्या अस्तापर्यंत आमची व्यवहाराची, शिक्षणाची, राज्यकारभाराची भाषा तूच होतीस. बोलीभाषाही तूच होतीस. इंग्रजांनी राज्यकारभारासाठी आणि नोकऱ्यांसाठी इंग्रजी भाषेला अनिवार्य केले. स्वातंत्र्य लढ्यात देशाला एकत्र जोडण्यासाठी हिंदी भाषेचा प्रसार झाला. पर्यायाने तू केवळ राज्यापुरती मर्यादित राहून हिंदी आणि इंग्रजी भाषा राष्ट्रीय स्तरावर विस्तारल्या. स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राने मराठी ही आपली मातृभाषा जाहीर केली. तो तुझा सुवर्ण काळ होता. रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र यातून तू जनमानसात पसरत होतीस. शाळा बहरत होत्या. परंतु योग्य वेळी योग्य त्या उपाययोजना करून मातृभाषेतून उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्यामुळे इंग्रजी ही रोजगाराची भाषा झाली. प्रगती करायची असेल तर इंग्रजीच हवी या एका वेड्या धारणेपोटी आम्हीच मराठी शाळांकडे पाठ फिरवली. आम्हीच आमच्या मुलांना तुझ्यापासून दूर नेले, ज्यामुळे आज मराठी शाळा ओस पडत आहेत. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून अनेक तरुण योग्यता असतानाही मागे पडले, तर केवळ मराठी येत नाही म्हणून आमची पुढची पिढी आपल्या समृद्ध साहित्याला आणि संस्कृतीला मुकत आहे याची खंत वाटते. आणि ही परिस्थिती आता सुधारायला हवी. गेल्या काही वर्षात तुझे डिजिटल युगातील बदललेले रूप पाहून फार कौतुक वाटते. स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडियामुळे तुझा वापर पुन्हा वाढला आहे. ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांच्यासाठी बऱ्याच कादंबऱ्या, पुस्तके सोशल मीडियावर ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने इतर साहित्यही आपण ऐकू शकतो. ट्रान्सलेशन ऍपमध्ये सुद्धा तुझा समावेश झाला आहे. संवाद साधताना त्याचा फारच उपयोग होतो. परकीय भाषा शिकतानाही त्याची खूप मोठी मदत होत आहे. तू आता हायब्रिड झाली आहेस. तुझ्यात इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे, पण यामुळे तुझी शुद्धता कमी न होता उलट ती अजून समृद्ध होत आहे. तू नवीन पिढीला आपलीशी वाटतेस आणि यामुळेच तू टिकून राहशील. तुझ्या साहित्याची संमेलने राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर आजही दिमाखात भरवली जातात. इथे युरोपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशात मराठी संमेलने भरत आहेत. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून तुझे नाट्य वैभव इथेही साथ घालत आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये मराठी साहित्य शिकण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सगळ्या उपक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद म्हणजेच तुझी जागतिक व्याप्ती आहे. उत्तरोत्तर तुझी व्याप्ती अशीच संपूर्ण जगात वृद्धिंगत व्हावी ही मनोकामना. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून मराठी भाषेतील अमूल्य साहित्याचे जतन आणि संवर्धन करणे सोपे होईल. मराठी भाषेसाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करता येईल. नवीन पिढीला तुझ्याकडे वळवण्यासाठी आणि अभ्यासासाठी प्रोत्साहित करता येईल. इतर भाषिकांसाठी आपले साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करू शकतो. वैयक्तिक पातळीवर आम्ही तुला वचन देतो की आमच्या मुलांची शिक्षणाची भाषा कोणतीही असली तरी घरात मुलांशी संवाद मराठीतूनच राहील. युरोपियन मराठी उपक्रमांना, संस्कार वर्गांना, मराठी शाळांना केवळ उपस्थित राहणार नाही तर त्यांना बळ देऊ. माय, आमच्यासाठी तू अलवार कधी तलवार कधी, कधी पैठणी सुबक नऊवार, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी तर कधी सप्त सुरांवर स्वार आहेस. हा तुझ्याबद्दलच्या विचारांचा आणि भावनांचा वारसा आम्ही समर्थपणे पुढच्या पिढीकडे सुपूर्द करू. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी तिथल्या हवेत तुझा कस्तुरी सारखा दरवळ कायम ठेवू. कळावे, लोभ असावा
तुझेच वेडे लेकरू शरयू मल्हार. धन्यवाद. वा 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 वा, खूपच छान. आपल्या पत्रामध्ये खूप सकारात्मकता, भाषेचा वर्तमान काळ आणि भाषेचा भविष्य काळ मला खरं म्हटलं तर दिसून आला. म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाद्वारे मराठी भाषा कशी शिकता येईल, ती अजून कशी मोठी होता येईल, याचा छान एक आवाका तुम्ही मांडला. आणि मला फार आनंद वाटला या नवीन कल्पनेचा, ज्याद्वारे तुम्ही मराठी भाषेकडे बघितलं. खूपच छान, खूपच छान. खूप खूप धन्यवाद शरयूजी.